काय चाललंय तुझं? नीट जेवलीस का तू? ना ना, अहो मी जेवले, भरपूर जेवले आणि आता ह्यातलं पण ना भरपूर खाते. ते काय आहे ना, उद्या वटपौर्णिमा आहे ना, माझा उपवास असणार म्हणून उद्याच्या पोटाची तयारी आजच करून घेते. अगं धनु, अगं तुला कोणी सांगितलं आज जास्त खाल्लं की उद्या भूक लागणार नाही म्हणून? हे बघ, हे सगळं खात बसशील ना तर रातभर पोट दुखल तुझं. तेव्हा एक काम कर, तू उद्या आहे ना रिकामे पोटी उपास नको करू, वाटलं तर फळ खात जा जरा. नाही 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 नाही, अजिबात नाही. उद्याचा उपवास मला रिकामा पोटी एकदम कडकच करायचंय. त्यामुळे आता मी हे समज खाऊन टाकते, म्हणजे कसं उद्याच्या भुकेचा विषयच संपला. यांना काय झालं? जाऊ दे, आंबा खाते. धनु, अगं हे काय करतेस? अगं आत्ता तर जेवलेस ना. हे बघ, तुला जर उद्याचा उपवास होत नसेल ना तर नको करू. का बरं? हे बघा, मला माहिती आहे आपलं लग्न झालं असलं तरी आपल्यात नवरा बायकोसारखं काय बी नाही. तुम्ही मला तुमची बायको मानत नाही, पण माझं तसं नाही. मी लग्नात जे जे विधी केले, जी जी वचनं दिली आहेत ती मनापासून दिली. त्यामुळे मला त्याचं पावित्र्य जपायचं. तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीनं आपण विधी करत एकमेकांना नवरा बायको मानले. मी मनापासून तुम्हाला माझा नवरा मानले. त्यामुळे हा नात्यात माझ्याकडनं तरी मी कसलीच कसर ठेवणार नाही. हा आता पुढं काय होईल काय नाही हे समजा देवी आईच्या हातात आहे. पण जी वटसावित्रीची पूजा सवाष्णींनी मनापासून करायची असते ती मी करणारच. अगं पण एवढं सगळं करून आपल्या नात्यात काय बदल होणार आहे का धनु? मला नाही माहित, पण असं म्हणतात की कधी कधी काही काही गोष्टी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी कराव्या. असं बी तुम्ही कशाला काळजी करताय? उद्या व्रत मला करायचंय, तुम्हाला नाही. त्यामुळे मी बघून घेईन माझं काय ते. पण हा उपवास म्हणजे आपल्या नात्यासाठी तुमच्यावर कोणती बी बळजबरी नाही आहे. फक्त आपल्या नात्याचा मान राखणे आणि तो मी कायम राखण्याचा प्रयत्न करेन.